सुद्धा बुड्डी निघली कुणाला पसंत आला नाही ना माझ्या खांदा भात मांडा तर रागा लागा तुला त्या बाया पायतात त्याने खांदा भात मानते तसं नाहीये ज्याच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्यावर रागावल्या ना मग येते राहून मी काय करू माझ्या माहेरी जात हो माझ्या भावालाच पत्र पाठवतो त्यांना मी म्हणलो तो माझा पोरगा तुमच्या वंशाचा नाही म्हणून त्याला तुम्ही दुरावता आणि डांबरला जवळ घेता मी म्हणतो यासाठीच माझ्याशी तुम्ही लग्न केलं का तुला कोर्टात बोलवतो काही नको समजू अगं त्याची सोबत असं बोललो नाही तर त्याच्या मनात काय वाटतं आता बारसवू नको मला माहीतच आहे कसं असतं बापाचे कर्तव्य म्हणून त्याचा शांतपण करावं लागतं पाय तसा वेळोन वेळ बदल करतात अगं शांता अरे वाईट विचार मनात आणू नको अगं तो प्रकार माझा मुलगा नसला तरी पण अगं गेल्यापासून तो माझा मुलगा झाला ना अगं दोघांनाही मी शेतीवाडी सारखे हिशे करून देईन कसे रागवून कसे चालेल का अगं तुला जास्त त्रास होऊ नये म्हणून यावर्षी प्रसादचा लग्न करावं असं माझा विचार आहे मग तुझा माझा विचार मीच सांगते तुमचे वागणे अशामुळे मला मुली सहन नाही आणि यापुढे माझा अपमान होता कामा नाही समजल्या आता आजपासून तुला मी काहीच करणार नाही झालं ठीक आहे पण यामध्ये माझा पूर्ण सहमती आहे चांगल्या घराण्यातली मुलगी पहा म्हणजे झाला आवड हुंडी भरपूर मिळाली पाहिजे आणि त्या घरी गरीब नसून श्रीमंत माणसाव त्यांच्याबद्दल मला काय विचारतो जो प्रकाश जे काही करेल ते पूर्व दिशा
अगं त्याच्या नशिबात जसं असेल तसं होईल ना. चल आता आपण लग्नाच्या तयारीला लागू. अरे प्रकाश, आज तुला कशी काय फुरसत मिळाली? बघू मामाजी. अरे घराच्या बाहेर ह्या निघणारा माणूस असा तू आज मोकळा कसा का फिरायला निघाला? बघू मामाजी, बोला. मला 5 दिवसाच्या सुट्ट्या आणि घरी बघतो तर काय एक काम नाही. मग मी निघालो बगीच्यामध्ये फिरायला आणि रस्त्यात तुम्ही भेटला बघा. अरे हो, मी विसरलो. काय मग आहे वाटतं घरचं काम करायला. पैसे कमवायचे अक्कल नाही भेटायला. हो ना. मरू दे त्याला कबर कष्ट करून. काय प्रकाश, आपण बगीचात फिरायला गेलं पाहिजे. हो, मला पण फिरवा ना बगीच्यामध्ये. चला ना, चला. चला लवकर. काय भाषा मी काम हा, बोला ना. कीर्तन प्रकाश. अरे पण ये भाषा, तू काही मालपाणी वगैरे घेतोस की काय? मामा, बोला भाषा. कधी कधी घेतो बरं का. मग ठीकच झालं. आहेच थोडीशी आणि हो. घ्या ना मग लवकर. बस बस मामा, होते एवढीच. चला मामा, चल मग निघू का. चला. अरे तो अमर आहे ना. अरे काबड कष्ट करून घर खर्च सांभाळतो. त्याला मुळीच अक्कल नाही. आपण हे कामं करून आता आपली नोकरी आहे ना, पगार एकही द्यायचं नाही. हा शेवटच आपण करायचा. चल प्रकाश, चला मामा. आता आपण आपल्या कामाला लागू. चला, चला. चला. किती छान वाटते हा बगीचा. बघा ना, या बगीचा माझी मन अगदी रमून गेल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय हा की दाखवून या बगीचात निसर्गरम्य वातावरणात अगदी मला मोकळेपणाने बसूनच राहावं असं हा बगीचा. आणि बघा किती किती फुलपाखरू आहे त्या बगीचात. मी रोज या बगीच्यामध्ये झाडांना पाणी टाकण्याकरिता येते आहे आणि त्याचा मनाला खूप आनंद होतो आहे. कारण निसर्गरम्य वातावरण आणि खूपच मजा येते. खरंच खूपच मजा येते. रोज आपण झाडांना
पाणी टाकलं ना तर त्याची मजा ही वेगळीच असते आणि म्हणून आज माझ्या मनाला खूप आनंद होत आहे. कसं सांगू? आनंद झाला बाई माझ्या मनाला, आनंद झाला बाई माझ्या मनाला, भगवतीच्या फुलला, भगवतीच्या हो बघा ना इकडे आज नवीन फुटपाथ अरे कित्येक पात्र या फुलबागेत जातात आणि प्रेमाची चाळी करून जातात. त्यामुळे ते प्रेम प्रकरण वाढतं. भाषा हो असं का? हो अहो मामा बोल भाषा. मी काय म्हणतो मी जाऊन येऊ का तिच्याजवळ? अहो पटली तर पाहतो नाहीतर मग बघून घेऊ. एक बडी शाळी वगैरे मग का? हो अरे आंखों की हंसी पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरज़ू में, कैसे ना कहूँ मेरी जान हो तुम. अरे कौन आहेस तू? अरे बोल ना, बोलत का नाही? अरे खूप भाव खाती आहे साली. अरे बोलती क्यों नाही? अरे समजलं ना? आता देव भाव माझा समजला की नाही? अरे भर रस्त्यावर एखाद्या मुलीची इज्जत करताना लाज नाही वाटत तुला? तोंड सांभाळून बोल. लाज नाही वाटत तुला? आणि हो काय रे मला स्पर्श करतोय ज्याचा अर्थ तुला आई बहीण नाही आहे का? आवाज नाही काढायचं. अगं तू माझं काय करणार? काय करणार आहे? आणि काय रे तू माझं काय करणार आहे सांग ना. हा? आता तर फक्त तुला थापरच मारली ना, पण बघ तू जर मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास ना तर
तुझ्यासाठी हे चांगलं नाहीये हे लक्षात ठेव. या गावातील सर्व लोकांना आरडाओरड करेन आणि तुला मारायला लावेन, समजलं? तुला काय वाटलं रे? मी गरीबाची लेकरू आहे म्हणून तोडकं झाले असं वाटतंय तुला? अरे शेरणी आहे मी, शेरणी. तुला काय वाटलं? लोकर कुठचा? हो मामा, कोण भाषा मी काय म्हणतो, हो मारली तर मारली, पण या सालीची थापड किती मऊ वाटते हो. काही हरकत नाही मामा, काय भाषा पण या थापड्याचा चढा बदला घेतल्याशिवाय या प्रकारचे मला शांत होणार नाही. जय बाबा. बघून घे तुला पण काय करणार आहेस ते. काय करणार आहेस तू मला? आता तू निघून गेलास, पण बघ माझ्या जर वाटेला गेलास ना तुला खूप मागात पडेल. हे मात्र विसरू नकोस. चला, माझे बाबा माझी खूप वाट बघत असतील. या लोकांमुळे या बगीच्यात मला खूप उशीर झाला आणि मुळच ताप झालाय माझा. चला घरी गेलं पाहिजे मला. करण्यात जन्माला घातली, पण याचा काही उपयोग नाही. अगं दररोज शेत पाणी करून मला शेतावर जावं लागतंय. अगं इकडे मोठ्या घरात एक नोकर सुद्धा नाही. खरंच आहे. अगं तू जर आज जिवंत असतीस ना, अगं त्या प्रकार दादासारखं माझं सुद्धा शिक्षण झालं असतं आणि मी सुद्धा कुठेतरी एखाद्या नोकरीवर असतो. काय करू? माझ्या नशिबातच नाही. अगं माझ्या नशिबात फक्त अडाणी राहून कामाला कष्ट करायचे जर असेल तर यापुढे थांबत राहायचं असेल तर अगं हा सगळा मायेचा पसारा टाकून तूच मात्र सर्वात निघून गेली. आज तू जर जिवंत असतेस ना, अगं मी कुठेही नोकरी केलो असतो ग. अरे अमर, कशाला रडतोयस? माझ्या बहिणीच्या हातून काही चूक झाली असेल, तिच्याकडे तिला सांभाळण्याचं काम माझ्याकडे. अरे स्वतःचा भाषा काय आणि तू परका भाषा काय? एवढा शेतामध्ये राहतोस आणि ह्या पाणी सुद्धा तुलाच करावा लागतो. ताई, अरे ताई, काय करीत आहेस? मला बाहेर जावं ना. काय म्हणतोस बाई? माझ्या भाषेला सैन पाणी करवतोस? असे धंदे तुला सोडतात का? अरे सावतीचा भार झाला म्हणून काय झालं? त्याला तू सैन पाणी करायला लावतोस? असे धंदे सोबत नाही.